स्वामी पुण्यतिथी विशेष. गुरुचरित्र पारायण करत असताना गुरुचरित्र पारायण जेवणाचे नियम कोणते आहेत? कोणकोणत्या भाज्या खाव्यात? एकधान्य जेवण म्हणजे काय? उपवास करावा का? उपवास असेल तर जेवण काय करावे? याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुरुचरित्र पारायण विशेषतः सप्ताह हा अत्यंत पवित्र आणि शिस्तबद्ध सेवाक्रम मानला जातो. पारायणादरम्यान खाण्यापिण्याचे नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ती शरीराची आणि मनाची शुद्धता राखण्यास मदत करतात. श्री गुरुचरित्र पारायण म्हणजे मन, शरीर आणि आहार शुद्ध ठेवून ग्रंथाचे वाचन करणे. यामुळे गुरुकृपा, मानसिक शांती, अडथळे दूर होणे असे लाभ मिळतात. त्यामुळे गुरुचरित्र पारायण नक्की करावे. मनापासून केलेली पारायणाचे फळ नक्कीच मिळते. पारायण काळात खाण्यापिण्याचे नियम काय आहेत? एकभुक्त म्हणजे काय? एकभुक्त म्हणजे दिवसातून केवळ एकदाच जेवण करणे. हे जेवण शक्यतो दुपारच्या वेळी पोथी वाचल्यानंतर घ्यावे. आणि एकधान्य पद्धत म्हणजे एकधान्य निवडायचे असते. दिवसभर तुम्ही फलाहार, दूध किंवा चहा कॉफी घेऊ शकता, पण अन्न एकदाच खावे. यामध्ये उपवासाचे पदार्थांमध्ये साबुदाणा, भगर गरज असल्यास खावे. तसेच तिखट, तेलकट, जास्त जड पदार्थ खाऊ नये. साधे जेवण घ्यावे. तसेच भगर आणि शेंगदाणे खावे का? वर्ज्य सामान्यतः पारायण काळात शेंगदाणे, डाळी, द्विदल धान्य जे 2 भागात विभागले जातात, जसे की मूग, तूर, हरभरा खाणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे शक्यतो खाऊच नये. अनुज्ञेय चालते म्हणजे काय चालते? भगर, वरी, शिंगाडा पीठ, साबुदाणा, रताळे, बटाटे हे उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. जर तुम्ही कडक नियमात असाल तर पचायला अन्न हलके खावे. हलके आणि सात्विक अन्न घ्यावे. त्यामुळे कोणत्या भाज्या खायच्या आहेत? पारायण काळात सात्विक जेवण असावे. पालेभाज्यामध्ये लाल माठ, हिरवा माठ, पालक, कोथिंबीर, कढीपत्ता ह्या हिरव्या पालेभाज्या खायच्या आहेत. तसेच फळभाज्यामध्ये पण तुम्ही भाज्या निवडून खाऊ शकता. इतर नियम: जेवण सात्विक असावे, कमी तिखट, कमी तेलकट, ब्रह्मचर्याचे पालन करावे, जमिनीवर झोपावे, चटई अंथरून झोपावे, बेडवर झोपू नये. हे सर्व नियम प्रामुख्याने गुरुचरित्राच्या सप्ताहासाठी 7 दिवस असतात. हे 7 दिवस तुम्ही हे नियम पाळायचे आहेत. गुरुचरित्र पारायण करत असताना ब्रह्मचर्य पाळणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. तसेच ब्रह्ममुहूर्तावर वाचन करावे. गुरुचरित्र पारायण करताना उपवास करावा का? होय. गुरुचरित्र पारायण करताना उपवास करणे चांगले मानले जाते. तसेच एकदाच अन्न घ्यावे. उपवास असल्यास जर तुम्ही पूर्ण उपवास करू शकत नसाल तर फक्त फलाहार किंवा दूध, फळे घेऊन पारायण करू शकता. दुपारी जेवण आणि संध्याकाळी हलका नाश्ता, फळे, दूध घ्यावे. हे उपवास असला तर करावे. उपवासाला काय खावे? उपवासाच्या काळात सात्विक आहार घ्यावा. उपवासाचे पदार्थ: शिंगाड्याचे पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा, फळे, दूध, दही, ताक, कढी हे खावे. तसेच एकधान्यामध्ये तुम्ही गव्हाची चपाती, पोळी खाऊ शकता. आता काय खायचे नाही? वर्ज्य पदार्थ: पारायणादरम्यान तामसिक अन्न टाळावे. कांदा, लसूण, मांसाहार, द्विदल धान्य, कडधान्ये, डाळी, शेंगदाणे, मोहरी, वांगे, कारले, गवार, वाल, शेपू, मेथी, मैदा, बाहेरचे अन्न, मसालेदार पदार्थ हे सर्व खाऊ नयेत. नियम मोडल्यास दोष लागतो का? गुरुचरित्र नियम पाळण्यावर भर आहे, पण जर अनावधाने चुकीने नियम तुटला तर मनापासून माफी मागावी. हे पारायण अंतःकरण शुद्ध ठेवून करावे, पण जाणीवपूर्वक नियम मोडल्यास पारायणाचे फळ कमी होऊ शकते. महत्त्वाचे नियम: जमिनीवर झोपणे, ब्रह्मचर्य पाळणे, शांतता राखणे, रोज डोक्यावरून स्नान करणे, रोज एकाच ठिकाणी बसून वाचन करणे, वाचन करत असताना मध्येच उठू नये, मोबाईलचा वापर करू नये आणि पोथी झाकून ठेवावी. हे महत्त्वाचे नियम पाळले जात. पारायण दररोज सकाळी
पारायण सुरू करण्याच्या आधी दररोज सकाळी डोक्यावरून स्नान करून स्वच्छ कपडे घालून शांत वातावरणात शक्यतो दत्त मंदिरात किंवा घरातल्या घरात करावे. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर केलेले पारायण खूप चांगले असते. वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. पारायण करण्याच्या आधी 1 दिवस आधी गाईला आणि कुत्र्यांना नैवेद्य देण्याची परंपरा आहे. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद मानले जातात. तसेच गाईला पृथ्वीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे गुरुचरित्र पारायण सुरू करण्याच्या आधी या सर्वांना 1 दिवस आधी गुळाची पोळी किंवा पोळी तुम्ही खाऊ घालू शकता. आता टिप, जर तुमची प्रकृती ठीक नसेल तर कडक उपवास न करता सात्विक जेवण करूनही तुम्ही पारायण करू शकता. कारण दत्त महाराज भुकेले आहेत. मनापासून केलेले त्यांना कोणते पण पारायण आवडते. महत्त्वाचे नियम खूप उपयोगी. जेवण देवाला नैवेद्य दाखवूनच घ्या. शांतपणे मन लावून जेवा. अति खाऊ नका. रोज एकाच वेळी जेवण करा. पण आरती झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायला विसरू नका. गुरुचरित्र पारायणात सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा, शुद्ध मन, सात्विक आहार. उपवास करणे गरजेचे नाही. साधे, शुद्ध, सात्विक जेवण पुरेसे आहे व मनापासून करावे. मनापासून वाचन करावे. गडबड करू नये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.